शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख म्हणून रवी इंगवले यांची नेमणूक झाल्यानंतर पक्षात नाराजी नाट्य रंगलंय। पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी उपनेते पदाचा राजीनामा घोषित केला असून कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे। तर संजय पवार यांनी उपनेते पदाचा राजीनामा मागे घेतल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही असा पवित्रा सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी घेतलाय। यावेळी कार्यकर्त्यांसह विजय देवणे हे देखील भावनाविवश झाल्याचं पाहायला मिळालं। संजय पवार हे शासकीय विश्रामगृहावर पत्रकार बैठकीला येण्यापूर्वी संजय पवार, विजय देवणे आणि कार्यकर्त्यांची बंद खोलीत चर्चा झाली। यावेळी कार्यकर्त्यांनी राजीनामा न देण्याची विनंती पवार यांना केली। संजय पवार हे पत्रकार बैठकीला उपस्थित राहत असतानाच विजय देवणे या ठिकाणी आले आणि तुमचा हा निर्णय शिवसैनिकांना मान्य नसल्याचं सांगत ते या पत्रकार बैठकीतून बाहेर पडले। दरम्यान संजय पवार यांची पत्रकार बैठक झाल्यानंतर विजय देवणे यांनी स्वतंत्ररित्या पत्रकारांशी संवाद साधला। गेली 36 वर्ष राजकारणाचा आणि समाजकारणाचा अनुभव म्हणून संजय पवार यांनी एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून काम केले। शिवसेना पक्ष सोडून संजय पवार यांनी इतर कोणत्याही पक्षात काम केलेलं नाही। त्यांनी येत्या 2 दिवसात राजीनाम्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा आणि लोकभावनेचा आदर करावा असं त्यांनी म्हटलंय। संजय पवारांचा हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे, म्हणून मी त्यांना विनंती केलेली आहे सर्वांच्या वतीनं, एक सर्वांचा प्रतिनिधी आणि खास करून आमची एक जी बांधिलकी आहे, जी मातोश्रीची बांधिलकी आहे, त्या मातोश्रीमध्ये आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शिवसेना पक्षाला संजय पवारसारख्या कार्यकर्त्याची गरज आहे। त्यामुळे त्यांनी उपनेते पदाचा राजीनामा मागे घ्यावा। आम्हाला त्यांनी 2 दिवसांचा वेळ दिलेला आहे। 2 दिवसामध्ये मी राजीनाम्याच्या बद्दल विचार करेन, हे विचार करायचं आम्ही त्यांना सांगितलं आहे। याच भावना आपल्याला संजय पवार यांनी उपनेते पदाचा राजीनामा मागे घ्यावा यासाठी कार्यकर्त्यांनी देखील संजय पवार यांच्यावर दबाव टाकलाय। कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत संजय पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा अशी मागणी करत गोंधळ घातला। त्यामुळे काही वेळ या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण बनलं होतं। संजय पवार यांच्या राजीनाम्यानंतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या। संजय पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, अन्यथा आमच्या पदाचा देखील आम्ही राजीनामा देऊ असा इशारा अन्य पदाधिकाऱ्यांनी दिलाय। कोणतरी नेता आमच्या बरोबर पाहिजे, कारण आम्ही जे नूतन जिल्हाप्रमुख आहेत त्यांच्याबरोबर आम्ही काम करायची आमची इच्छा नाही, आम्ही करू शकत नाही। आता जर हेच नेते म्हणून जर यांनी जर राजीनामा दिला तर आमच्या पुढे दुसरा पर्याय काय राहत नाही। पवारसाहेबांनी आम्ही जुने कार्यकर्त्यामध्ये आम्ही काम केलेलं आहे आणि पवारसाहेबांची निवड झाली त्यानंतर पवारसाहेबांनी सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे आणि पवारसाहेबांनी उपनेते पदाचा राजीनामा देऊ नये, सर्वांना बरोबर घ्यावं, कारण हे परिवार जो आज ते आहे ते पवारसाहेबांच्या जिव्हाळ्यानं तयार झालेला परिवार आहे आणि सर्वांना बरोबर घेऊन जाऊन काम करावं, उपनेते पदाचा राजीनामा मागे घ्यावा अशी आमची एक शिवसैनिक म्हणून आमची मागणी आहे। त्यांनी जर राजीनामा मागे घेतला नाही तर आम्ही सगळीजण शिवसेना पदाचा राजीनामा देऊन शिवसैनिक म्हणून काम करणार। विश्वासात घेतलं जात नाही असा एक त्यांचा आरोप होता। नाही, खरोखरच आरोप आहे। बरेच निवडी ज्या झाल्या, जिल्हाध्यक्षाचा म्हणा किंवा शहराध्यक्षाच्या ज्या निवडी झाल्या त्यावेळी पदाधिकाऱ्यांना किंवा उपनेत्यांना विश्वासात घेतलं गेलं नाही असं सांगितलं त्यांनी। नाही, ही गोष्ट खरीच आहे। संजय पवारांची माफक अपेक्षा हीच होती की पश्चिम महाराष्ट्रामध्ये मी उपनेता म्हणून काम करतोय तर उपनेत्याला विश्वासात घ्या। बाकी उद्धव साहेबांचा आदेश आम्हाला मान्यच आहे, त्यांच्या आदेशाने शिवसेना चालते। तुम्हाला जो निर्णय घ्यायचा घ्या, फक्त एकदा आम्हाला सांगा की हा निर्णय घेणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू आहे। पण ऐन निवडणुकीच्या तोंडावरच ठाकरे गटात राजीनामा नाट्य सुरू झाल्यानं पक्षातील कार्यकर्ते अस्वस्थ झालेत। काही निष्ठावंत शिवसैनिकांनी ही परिस्थिती उद्भवण्यास पक्षातील काही वरिष्ठ मंडळी कारणीभूत असल्याचा आरोप केलाय।